शिवसेनेचा आज दसरा मेळावा होतोय। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। नेस्को सेंटरमध्ये मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे। यावेळच्या दसरा मेळाव्यात शिंदे नेमकं काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आज दोन महत्त्वाचे राजकीय घडामोडी, दोन मेळावे। शिंदेंच्या शिवसेनेचा आज दसरा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार पडणार आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार पडतोय आणि याची जय्यत तयारी आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय। टीजर प्रदर्शित झालेला पाहायला मिळत होता। कुठेतरी या टीजर मधून सुद्धा ठाकरेंना या ठिकाणी टोला लगावण्यात आलेला पाहायला मिळत होता। नक्कीच आपण जर बघितलं तर खरं तर एकनाथ शिंदे यांनी एक आव्हान देखील केलेलं आहे या मेळाव्याच्या निमित्ताने। सध्या सगळ्याच राज्यामध्ये पूर परिस्थिती झालेली आहे आणि लांबून लोकांनी इकडे येण्याची काही गरज नाहीये। या आधीच आपण आपली शक्ती ताकद दाखवलेली आहे निवडणुकींच्या दरम्यान, जसं की आपण विजय प्राप्त केलेला आहे दोन्ही निवडणुकीमध्ये। अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत ते एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे। त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांना असं देखील सांगितलं की जिथे पूर परिस्थिती प्राप्त झालेली आहे त्याच ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांनी मदत करायची आहे, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करायचंय असं देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे खरं तर सुरुवातीला जर आपण बघितलं तर त्यांचा जो मेळावा आहे तो आझाद मैदान इथे पार पडणार होता, मात्र एकंदरीत पावसाचं संकट पाहता त्यांनी तो जो मेळावा आहे तो गोरेगाव येथील नेस्को हॉलमध्ये घेण्याचं ठरवलेलं पाहायला मिळते। खरं तर हा बंदिस्त सभागृह आहे हे, त्यामुळे पावसाचं तरी निदान निश्चित त्यांना काळजी नाहीये। पण असं असलं तरी जे आव्हान एकनाथ शिंदेंनी केले त्यानंतर किती जण या मेळाव्यामध्ये सहभागी होत आहेत हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आणि त्याचबरोबर येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी हे मेळावे जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत। याचं कारण कान मंत्र काय देतात या मेळाव्यानिमित्त हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रात आज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांचे मेळावे आहेत आणि या पक्षांच्या मेळाव्यातनं नेमके कान मंत्र काय दिले जाणार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर। महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात, त्याचबरोबर नगर पंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, या सगळ्यांच्या ज्या निवडणुका आहेत त्या येऊ घातलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर काय सल्ला दिला जाणार याकडे देखील लक्ष आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जो टीजर एकनाथ शिंदेकडनं प्रसिद्ध झालेला होता तो आपण जर बघितलं तर एकंदरीतच ठाकरेंना डिवचणारा आहे। त्यामुळे एकीकडे ठाकरे आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे नेमकं काय आपल्या कार्यकर्त्यांना संदेश देतात, कशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने तयार राहण्यासाठी सांगतात हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आणि त्याचबरोबर दोघं एकमेकांवर काय टीका टिप्पणी करतात हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर कायमच एकनाथ शिंदे म्हणत असतात की आम्ही विकासाच्या माध्यमातून टीका करत असतो आणि बोलत असतो, या व्यतिरिक्त आम्हाला बोलायची फार काही गरज नाही। मात्र असं असलं तरी अनेक वेळेला जे शिंदेचे मंत्री आहेत ते अनेक वेळेला वादग्रस्त वक्तव्य करून आपण बघितलेलं आहे की आधी देखील त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत। इतकंच नव्हे तर युतीच्या मध्ये देखील त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेत। खरं तर काल देखील आपण बघितलं की महेंद्र दळवी अलिबागचे यांनी परत एकदा सुनील तटकरे यांवर टीका केली। अशा पद्धतीच्या टीका होऊ नये यासाठी अनेक वेळेला शिंदेंनी त्यांना कान मंत्र दिलेला आहे। मात्र या मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा शिंदे त्यांचे देखील कान टोचणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। नीलम, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।